guys, welcome or welcome back to my new vlog. जास्तच झालं, ओव्हर ॲक्टिंग जास्त झालं. हाय गाईज, वेलकम और वेलकम. रील बनवते एक मिनिट. हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मम्मीची सुट्टी नाही आहे, मम्मी कामाला जाणार आहे, पण किती वाजता जाणार आहे माहीत नाही. तिकडे करत बसली आहे, कामाला जायचं तर. आणि आणि म्हणून तिला लेट होतो कधी पण कामाला जायला. ती बाकीचं सर्व कामं करत बसते. आता तिकडून म्हणेन मग तुम्ही करायचं ना, पण आम्ही नाही करणार ना. आता मम्मीने चाय बनवला आहे. मम्मी तू अजून काय बनवणार आहे? मागितलं अजून फ्लावर चपाती पण बनव, फ्लावरची भाजी आणि चपाती पण बनवणार आहे. आणि आता तिकडे कपडे धुते. वाजलेत 11:30. मम्मा कामाचा टायमिंग सांग. देख रहे हो दोस्तों, 12 की शिफ्ट है. 12 की शिफ्ट है. 11:30 बज गया है दोस्तों. देख रहे हो. अभी हम भी नहा के नीचे जाएगा मतलब बाहर जाएगा. मग उसके बाद मम्मी कितने बजे जाएगा वो मुझे नहीं पता. सो बाय. आता मी थोड्या वेळाने चालू करेन माझा ब्लॉग जेव्हा माझी आंघोळ होईल. कारण का मला भूक लागली आहे, खूप जास्त भूक लागली आहे. तोंड तर असं झालं आहे की असं केलं आहे, म्हणजे असं केलं आहे डायरेक्ट. साला जाळायच नाही होता आपण. आता मी रेडी झाली आहे. आंघोळ मी बघितलं ये है मेरा काम. हे तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट टाइम बघायला भेटणार आहे माझा कबाड एवढा चांगला. कारण तो आता जस्ट लावलाय, नवीन आणलाय म्हणून. आणि माझी स्किन काय ग्लो करते. आणि ते पण मम्मीने लावलाय, मी नाही लावलाय. तर ह्याच्यानंतर तुम्हाला कधीच नाही दिसणार आहे माझा कबाड असा. जेव्हा पण दिसेन असं समजायचं मम्मीने लावलाय. मग स्किनला काय नाही लावलं तरी किती चांगली वाटते स्किन. त्याशी माझ्या मास्कचा कमाल आहे. हा खरंच. मग देखा कोरियन ग्लास स्किन. चला बाबा. हा चला बाबा, मी पण जाऊन येते. बाय बाय मम्मी बाय. आणि मम्मी चावी कुठे आहे? चावी देऊन जा. चावी तिथेच आहे. पण तू कसं लॉक करेल मग? वरती ठेवते. वरती ठेवा. किती जाणार आहे तू? आता निघेन आंघोळ करून. अंघोळ करून माझी मम्मी निघणार. नाही मी येऊन खाईन. नाही बिस्किट. अरे इथंच जाऊन येते. हे बघा गाईस, कामाला जायचंय. आणि बघा कशी माझा ब्लॉग बघते, तिकडे खाते, टाइमपास करते. आणि अशी आहे ही. ओनरला पण पाठव. हा मी तुझ्या ओनरला पण पाठवते. हे केवढूसं करून बघते ब्लॉग. मी का करू भाई असं? म्हणजे बघितलं, डोकं बघितलं. ते पहिलं हे कर, छोटं कर पहिला. हा आता मोठं कर. तुम्ही कशाला मम्मी एवढं छोटं करून टाकणार आहे? वेळ नाही गाईज. हे बघा 2 वाजले, अजून कामाला नाही गेली आणि बोलते मला वेळ नाही. बघितलं, म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला समजत असेल माझी मम्मी किती खोटं बोलते, की तिला वेळ नाही. वेळ असतो, पण रात्री पण 3 वाजेपर्यंत रील्स बघत होती. नाही रात्रीच्या 3 वाजेपर्यंत तू रील्स बघत होती. मला आतमध्ये पर्यंत आवाज येत होता. मग मी तुला बोलली मम्मी रील्सचा आवाज कमी कर, तेव्हा बंद करून झोपली तू. मी झोपायचा ट्राय करते, तिकडे खाली कुत्रे भोगतायत अर्धे तर. आणि ही ते रील्स बघते 3 वाजता.
म्हणजे नॉर्मल कसं काय जास्त शांत राहा. आता माझा आज फेस जरा चांगला वाटतोय, काय माहिती का, असं वाटतं टिकली जेव्हा पण लावते ना फेस खूप चांगला वाटतो. आणि आता माझी मम्मी रेडी होते. माझ्या मम्मीला तसं पण काय काम नाही, ती सर्व काम करून बसली. काय डायरेक्ट मुलीला पण फोन केला, ती बोली मी काम करते. अच्छा, नेल्स दाखव. तसं काय आता बघते, 10 दिवस झाले. मी नाही बघितलं. ही ना नेल्स करतच असते, ही नेल्सच करत असते हिचे. माझ्याकडे बघा, माझ्याकडे दिसते का मी? नाही दिसत आहे तू, सॉरी. माझे बघा, जाते मम्मीचे नका बघू. मम्मी हर टाइम अशी पॉइंटेड करते. अगं तिने Pointed. न विचारतात पहिलं. ती ऍक्च्युली काय ना, ती बिगिनर होती. बिगिनर. सो ती ना म्हणजे फ्रेशर होती ती, तर तिला जॉब हवा तर ती आली होती. तर अरे भाई, ह्या लोकांकडनं कधी नेल्स नाही करवायचे जे लोक नवीन नवीन शिकले असतील. असं नाही, त्या लोकांना नाही, ती चांगलं obviously- केलं, पण तिने हां. मला विचारायला हवं ना की तुला कसं कसं पाहिजे. पाहिजे. तर तिने मला विचारलं, डायरेक्ट हे करून टाकलं. मी बोली हे काय असं होतं कधी-कधी. मी बोली मला असं नको, मला थोडंसं माझा पण जेव्हा मी- स्क्वेअर मध्ये हवं होतं मी बोलतो. माझ्या पण जेव्हा मी सलॉनमध्ये कामाला होती ना, तेव्हा एक ना असंच इंटरव्ह्यूला आलेली आणि मॅमनी मला बसवून टाकलं आणि तिला काहीच येत नव्हतं, काहीच येत नव्हतं. पण हिने माझे किती तास घेतले माहिती का तुला? 4 तास च्या वर घेतले. मग तेच तर, ह्या लोकांना टाइम पण खूप लागतो ना. आणि माझ्यामध्ये एवढं पेशन्स नाही की मी एक जागेवरती बसून राहू 5 मिनिटं. मी इथून तिथून नुसती फिरत असते. सेम आय कांट स्टे सेम. वन प्लेस. तर तिने माझे नख एवढे खराब केले आणि तिने ना काहीतरी जेल नेल एक्सटेन्शन जेलचं काहीतरी करत होती ती. ते पहिला नखामध्ये तिने भरलं, मग असं ठेवलं, मग तो नख काढला, मग ते तसंच राहिलं, तसं होतं. आणि नंतर जेव्हा ती कट करायची टाईम आला ना, तिने माझा जो रिअल नेल होता ना तोच उकडून काढला आणि माझं डोकं एवढं खराब झालं. पण मी तेव्हा पण त्या पोरीला काही नाही बोलली. तिथून उठली आणि बोलली की मला नाही करायचं. आणि मी डायरेक्ट मॅमकडे गेली आणि बोलली, मॅम भाई मैं नहीं बैठ सकती अभी. मग तिला जायला बोलला. ऑब्व्हियसली तिला जायलाच बोलतील, पण मी तिच्यावर ओरडली वगैरे नाही. हाय गाईज, तर आता मी हे डायरेक्ट 7 वाजता चालू करते. आय थिंक 7 वाजले आता. आणि मेरे पास करने के लिए कोई काम धंदा नहीं है दोस्तों. तर मी अशी झोपून आहे, पडून आहे, पण मला माझ्या रूममध्ये असं भारी फील होत आहे ना, ऐसा भारी फील हो रहा है. आणि ह्याच्या नंतर मी एक क्लिप टाकणार आहे, ती बघा. थोड्या टाईम पहिला ना मी एक व्हिडिओ शूट केलेला, म्हणजे व्हिडिओसाठी बोललेली, आणि तो व्हिडिओ मी त्यांना पाठवला. कोलॅबचा पेमेंट सर्व झालं. प्रमोशन रील होती, कोणत्या तरी वेबसाईटचं होतं काहीतरी, आणि मला वाटलं नॉर्मल असेल, नॉर्मल एडिटसाठी त्यांनी व्हिडिओ मागितले म्हणून मी बनवून दिली. आणि त्यांनी जे आता 1 महिन्यानंतर ते पण पोस्ट झाले आणि पैसे सगळं झालं आहे. आणि मी आता तो व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ मला एवढं हसायला आलं की फाक, मी काय करते त्या टी व्हीमध्ये, मी काय करते म्हणजे विचार, मला कुठे उभं केलं तुम्ही लोकांनी, कुठे चिटकावला. माझा असा डोका हे झालं बघून की भाई, पहिलं तर मला हसायला आलं आणि मला ते आता रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची आहे आणि मी ते एक्सेप्ट केली. आणि ते एवढं क्रिंज वाटतंय आता, की मी काही करू नाही शकत आहे. पण मी 1 महिन्यानंतर किंवा 1-2 वीक नंतर ते कोलॅबमधनं हटवून टाकणार आहे, कारण मला नको आहे ते माझ्या फीडवर. देखी तुमने, आता तुम्ही मला सांगा कशी वाटते मी, आणि जाऊन ती रील बघा जी मी पोस्ट केली आहे. सिरियसली मला एवढं हसायला आलं ते बघून की माझा डोका फुटला. मी हे विचार करते की मी ते टी व्हीमध्ये काय करते. टी व्हीमध्ये भाई चांगले कोलॅब या, तसे तर टचवूड चांगले कोलॅब येतातच आहेत, बट हे जे होतं ते काहीतरी भयंकर एक्सपिरियन्स होता भाई माझा हा, की पहिला सगळं नीट चौकशी वगैरे करून मगच आपण बोलायचं आणि मगच नंतर व्हिडिओ पाठवायची, कारण त्यांनी एडिट केलं ते. आणि मी जे व्हिडिओ पाठवलेली ना त्यांना एकदम नॉर्मल असं माझ्या या घरी काढलेली मी, आणि माझ्या मागची भिंत पण दिसत नाही. सो असं काही चुकीचं तर नव्हतं त्याच्यामध्ये, पण खूप फनी होतं ते. तुम्हाला पण बघून फनीच वाटलं असेल. फनीपेक्षा अति फनी होतं काहीतरी ते. फनी नव्हतं ते, खूप क्रिंज होतं ते. आणि मी अशी का बोलते एकदम सिरियस. आंघोळ केली आहे मी आज. मी कधी तुमचं असं आहे तुम्ही कधी आंघोळ नाही करत, मी आहे तशी, मी नाही करत कधी आंघोळ.
मला पूर्ण दिवस असं झोपून असं चालेल. मला असं जेवण नाही दिलं तरी मला चालेल. मी उठून एक टायमाचं जेवण मला ते बस झालं. पण मी असं पूर्ण टाईम झोपून राहू शकते. बाहेर पण जाऊ शकते आणि लोकांना समजणार पण नाही की मी आंघोळ केली आहे. आणि असे खूप लोक असतात जे लोक आंघोळ नाही करत. कधी कधी, मी असं नाही म्हणत आहे की मी कधीच आंघोळ नाही करत, करते मी आंघोळ. पण असं कधी कधी खूप कंटाळा येतो ना, तर मग असं विचार करते कोणाला समजणार आहे, मेकअप करूया आणि जाऊया बाहेर, आणि असं मी करते. आणि आता हा सिक्रेट माझा थोडासा रिव्हील झालेला आहे. तर उद्यापासून मी रोज आंघोळ करेन. तर मला नेक्स्ट टाईम कधी असं मी कुठे भेटली तर असं विचारू नका की आंघोळ केली आहे की नाही केली आहे. केली आहे मी. ही ना बघा, आता जस्ट आली आहे ही. आणि ही बाईचं चाललेलं ही बाई. शांतपणे. आणि मी हिला बोलते त्या दिवशी मी आली पुण्यावरून, तर घरामध्ये चहा बनवायचा होता. घरामध्ये चहा दूध नव्हतं आणि मी असते ना नेहमी दूध वगैरे सगळं अवेलेबल असतं. मी आली आणि बघा काही स्थिती चालू झालेली आहे. आणि मी येताना सगळ्या वस्तू वरती घेऊन येते, एकूण एक वस्तू की नाश्त्याला काय कमी नाही पडत. आता उद्या वेनसडे आहे, नॉनव्हेज डे आहे, तर मी अंडी घेऊन आले, मच्छी घेऊन व्हॉट इज आली. नॉनव्हेज डे? मच्छी घेऊन आली, अंड, ब्रेड सगळं सकाळ. हे लोक येतात असं खाली हात येतात. चिकन घेऊन यायचं, बोंबील घेऊन यायचे. मोबाईल नव्हते भेटले. मोबाईल आहेत त्यामुळे बांगड्याचं कालवण मला आवडतं, तुला माहिती आहे. स्काफ, तू कुठे आंदोलनला गेलेली काय आज? कोणत्या काय गाणं काय टाकलेलं? आता नुसतं मर्दानी कोण- गाणं आहे राणी मुखर्जीचं. मग तू कुठे जात होती मर्दानी दाखवायला? आणि रोड तर किती घाण होता तो. चलता है भाई, सब कुछ चलता है. सब नहीं चलता है, जाओ काम करो अपना. हे लोक येतात खाली हात असं येतात. पण असं नाही की बाबा चला जाते मी वरती तंगड्या तोडत जरा काय घेऊन जाऊ. आले हात हलवत वरती, कधीच काय आणत नाही. ती नाही जोरात पडली असती. तुझ्यासारखी बघून अशी अशी करायची ना, अशी. मी तुमचा कॅमेरा चालू केला, ती पळत आली आतून. मला मस्त आहे ना याच्यावरती, जॅकेट वरती. आणि तुझी साडी म्हणजे आता घडी घाली माझ्या साडीची. डोंट एक्सप्लोर माय साडी. अरे आतला घेतलं तुला दाखवते. आता काय This is my घेतलं? new साडी, शिल्पाची. माझं टॅग कोणी केलेलं? शिल्पाची खूपच look. शर्ट कोणाचं घातलंय? माझ्या बापाचं. This is my shirt. I'm paying. मम्मा जरा हळू बोल, तिकडे आवाज चाललाय. ते काय नाही ना. आवाज येतो. हे बघा आता हिने काय घेतलंय. You bought for me? नाही, for me, myself. So just give it to me, na? I like that one. Orange one. बस. मी अशी उभी आहे, मी फुल एकदम. हे बघ, हे बघ, हे बघ, किती मस्त आहे. Give me this one. हे बघ, कितीला? तिला मी कितने का? already. कितने का लिया भाई? आई के पास जाती है, सब माल मटेरियल लेके आ जाती नाही, है. आता ट्रेनमध्ये घेतलं. थांब. Wow, show me na. This one is nice, na? What is I nice? like this one, na, but अरे बाप रे. Elephant. this is elephant. Elephant. Elephant मी बोलली काय? Elephant. Elephant. काय? I like this elephant. हे बघ, कृष्णावाला. Wow, I like that one also so much. I like this one. Where is Krishna? Very कृष्णा. Where is Krishna? नाही आहे ते. My Krishna. ओके, हा. This is Basuri. बाबा. हे भगवान, क्या होगा इनका? No, I don't like this, no, but it's not looking good on me, na? हे बघ, See, हे बघ. it's looking good on me. Yes or no? हम्म. छान. No, na? No, no. No. I will. तुझं काय चाललंय पण हे? क्लिपा लावायचे. ते मला दोघी आवडले. Bunny rabbit म्हणते ती. काय पण बोल. I'm a bunny rabbit. I'm a bunny rabbit. Movie rabbit. Bunny rabbit. म्हणजे You too high.
सोबाड तर दिसतच नाही ऐश्वर्या राहायचं. तूच natural आहे. But you are- ती सुझॅन आहे स्प्लिट फिला मधली. but you are ऐश्वर्या राय. इशू कमेंट पण आलं की हा इशू दिसते कशी. नीट बघा, गौर से देखिए. आणि इशू तू जशी एक्सप्रेशन करते ना सेम तिच्यासारखी वाटते. आणि तिचे पण हात नुसते तिच्या केसातच असतात. ती नुसती तिची केस स्टिक करत असते आणि तोंडाशी अशी बनवत असते तुझ्यासारखी. इशू तूच वाटते आता जसं तू तोंड केलं परत कर एकदा असं पाऊटवालं. हाय सेम यार शी यार. मला अशी बहीण नको सुझन सारखी दिसणारी. मी तिला खूप हेट करते. डम एकदम डम आहे, चुती आहे. अस्मिता. अस्मिता काय कसली भांडते. सुझन अस्मिताला दोघांना समोर ठेवलं ना फाडून टाकेन ती तिला. मग मला काय बोलते मी? नाही मी तुला एक सांगते, तुला सुझन आवडते. शी जर तुझ्यासाठी सुझन डमेस्ट नाही आहे तर तू माझी बहीण नाही. बट मी स्प्लिट्स विला बघतच पण तू असं बोलली कसं? कारण की मी रील्स पैसा देख रहे हो दोस्तो, पैसा देख रहे हो दोस्तो. मम्मा आईकडनं जाऊन बघ तिने किती पैसे आणले. 1000 रुपये आईने तिला दिलेत. 1000 नाही दिले. 1000 रुपये दिले. बाकीचं हे सर्व कचरापेटी आणली आहे तिने आणि बाकीचे सुट्टे तिच्या वॉलेट मोबाईलच्या मागे आहेत. लय राग येतोय, लय राग येतोय मला इशूचा. पण ठीक आहे, आता मी जाते आतमध्ये. आता बोल परत सुझॅन. माझ्या घरात. तू सुझॅनच आहेस. ही वॉशरूमची लाईट किती मस्त आहे. तुम्हारा भाई फिर से ग्लो कर रहा है दोस्तों, क्योंकि भाई काला नहीं है. भाई तो थोड़ा सा इधर ऐसा फोड़ी फोड़ी हो गया था, तो भाई का वो अभी ठीक हो गया है और भाई अभी अच्छा दिखता है फिर से. भाई ने फाउंडेशन नहीं लगाया है. आणि ही लाईट किती मस्त आहे. आता इथे येऊन मी फोटो काढेन, व्हिडिओ माझी व्लॉगची सोडा. मी कधी कधी येऊन इथे व्हिडिओ काढेन या लाईटमध्ये असं उभं राहून. काय मला जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी इथे येऊन सांगेन. जर तुम्हाला काय दाखवायचं असेल मी इथे येऊन सांगेन. कारण मला ही लाईट माझ्या घरी खूप पहिल्यापासून पाहिजे होती. बाथरूम बाय द वे ही बाथरूमची लाईट होती. मम्मी बोलते बाथरूम मध्ये काय बोलते. बिकॉज इकडची लाईट अशी दिसते. ढाक धब्बे. आता कुठे गेला ग्लो? वेअर इज द ग्लो गाईज? सुझॅन अरे हट ना. ए हट ना मग. काय होतंय? काय होतं का रे? जास्त नको करूस. समजलीस ना? एक बुक्का मारे ना असा जोरात. काय स्वतःला शाणी समजायला लागली मम्मी. तुझ्या पोरीला देते. येशू कूल नको बनवायला. चांगलं आहे सर्व. कारण मी खालून मारत होते तुला आणि बरोबर पडलीस.